नमस्कार, मी जयश्री पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तुमचा दिवस खूप छान जावो, तुमच्या मनातील सर्व चांगल्याच इच्छा पूर्ण होऊ दे ही बाप्पाच्यांनी प्रार्थना करते। आणि आज आहे माझा दिवस, यस माझा दिवस आहे। आज माझा स्पेशल डे आहे, माझा बर्थडे आहे। या दिवशी मी जन्माला आले होते तर आज माझा बर्थडे आहे आणि सकाळपासून बर्थडे विश चालू झाले आहे। परत भानुदासनी सुद्धा मला विश केलेला आहे। थँक्यू सो मच भानुदास। आई अण्णांनी फोन केला आहे, घरून पण फोन येऊन गेलेला आहे विश करण्यासाठी। सोशल मीडियावर माझे विशेष चालू आहे, म्हणजे मेसेजेस चालू आहे, त्यांना रिप्लाय करत होते सकाळीच। आणि इहिका आता उठलेली आहे, जस्ट बर्थडे माझा पण एन्जॉय करते। इहिका मस्त आरामशीर उठलेली आहे, निवांत उठलेली आहे। आता बाथरूममध्ये गेली, तिला आंघोळ घालायची आहे। माझे थोडेसे कामं बाकी आहेत, किचनमधले भांडे वगैरे घासायचे राहिलेले आहेत आणि मी स्वतःला पॅम्परिंग करायचं आहे आज मला, म्हणून मी निवांत करत आहे। सकाळी डबा वगैरे झाला आहे, भानुदास कंपनीमध्ये गेलेले आहेत आणि किचनचं आवरून झाले, भांडे घासायचे फक्त, इहिकाच आवरायचं आहे। आणि म्हटलं स्पेशल डे, म्हटलं स्वतःला पॅम्परिंग तर करायलाच हवं की नाही, तर त्यासाठी सकाळीच आवरून हेअर वॉश वगैरे केलेला आहे। स्पेशल डे असेल असं काही तर आपल्याला आतूनच इतकं छान वाटतं ना, चेहरा खुलून येतो तर म्हटलं चला आता मग सुरुवात तर करूया, तुमच्याबरोबर शेअर करूया की आजचा दिवस मी कसा व्यतीत करणार आहे आणि या दिवशी माझं रुटीन कसं असणार आहे। 26 जानेवारीचं रुटीन तुम्ही पाहिलंच आहे, मी मस्तपैकी एक रील शूट केली होती, ते तुम्ही पाहिलंच आहे। सर्वांनी छानपैकी लाईक दिलेला आहे, खूप खूप धन्यवाद। आणि आता स्वतःला पण पॅम्परिंग करायचं आहे, कामं पाहून आता ते करणार आहे, कारण की स्वतःकडे सुद्धा वेळ देणं खूप गरजेचं आहे, ओके नाही। आणि आज स्पेशल डे आहे, सो हॅपी बर्थडे टू मी। कंटिन्यू राहील व्हिडिओ, शेवटपर्यंत पाहत राहा, बाय बाय। आवरून झालेले आहेत, आता म्हटले की बाहेर जाते आणि मला करायचं आहे आयब्रो, तर ही ते थोडीशी वाढलेली आहे। काही ते भाभी आहेत तर त्यांच्याकडे मी केली होती मागच्या वेळेस एकदा, तर मला छान वाटली आहे। आणि मी खूपदा काय करते की काय म्हणतात इग्नोर करत असते आयब्रो करायचे, पण आज स्पेशल डे आहे, म्हटलं चला स्पेशल असं काहीतरी दिसलं पाहिजे आपण ना, मग थोडंसं पॅम्परिंग पण झालं पाहिजे। मग आयब्रो करते, जास्त काही करणार नाही, फक्त आयब्रो असतात माझे, पण मी शक्यतो टाळत होते की हे इथे माझी होळीला थोडंसं टाके पडलेले आहेत, कोच पडलेली आहे, त्यामुळे मी खूपदा मी टाळते। पण असं काही स्पेशल असेल तरच मी करत असते, दरवेळेस करत नाही आहे। तर आता करून येते, छान सेप देऊन येते। 10-15 मिनटं झाली आहेत मी आलेले आणि इथे आयब्रो करायची होती मला, तर मस्तपैकी आयब्रो झालेली आहे, जशी मला हवी तशी आयब्रो झालेली आहे। त्या भाभी छान करतात, त्यांना मी सांगितलं की हे माझा हा जो काय प्रॉब्लेम आहे कटचा, तो पाहून तुम्ही आयब्रो व्यवस्थित करा। तर मस्त आयब्रो केलेली आहे आणि त्यानंतर वॅक्सिंग केलेलं आहे, तर छान वाटतं ते जास्त काही करत नाही, फक्त वॅक्सिंग आणि आयब्रोज कधी केले तर आयब्रो करते, नाहीतर नाही। खूपच असं मोठा प्रोग्राम असेल तरच मग लग्न कार्य वगैरे असेल तर त्यावेळेस फेशियल करायचं, नाही तर फेशियल नाही करायचं। चला, खूप सारे प्रॉडक्ट वापरल्यानंतर पण चेहऱ्यावर खूप अफेक्ट होत असतात ना, त्याचे खूप वाईट परिणाम दिसतात, त्यामुळे आपलं जे आहे ओरिजिनल तेच सनस्क्रीन वापरा, मॉइश्चरायझर वापरा आणि जे काही मेकअप प्रॉडक्ट थोडेफार असतील ते वापरायचे, बेसिक जे आहे तेच वापरा, बाकी काही वापरू नका बस, तर चेहरा खूप छान राहतो। आणि गरम तर इतकं होते ना, चांगलंच ऊन पडलेलं आहे, खूप गारवा पण आहे हवेमध्ये आणि वरतून गरम पण होते, अशी गंमत आहे। आणि एक्सरसाइज सकाळीच करून घेतली होती, त्यामुळे आता काही करायची गरज नाही आहे, म्हणजे जर नाही सकाळी वेळ भेटला तर मी दुपारचं थोडंसं करत असते 12च्या आधी, तर ते झालेले ऑलरेडी। आता बुक रीडिंग करायचे, एक तरी पेज मला वाचायचं आहे आणि बाकीचे जे काम आहेत तेही करून घेणार आहे। तर इकडे हे आहे पपाया सीट, जे फेशियल सीट मास्क आहे आणि सिरम असतं याच्यामध्ये, खूप सर्वांना माहीतच आहे, तर हे मी यूज करते आहे। आणि स्पेशल मोमेंट असेल तर आपण ह्या गोष्टी करणं काही चुकीचं नाही आहे फेशियल तर नाही करते, पण हे सिरम पॅक आहे ना, तर ते यूज करत असते मी। याने काय होते, स्किन हायड्रेटेड राहते आणि टाईट व्हायला पण मदत होते स्किन अरे बाबा, मिररमध्ये पाहावं लागणार आहे मला, तर
ते अशा पद्धतीने मी फेशियल सीट मास्क लावते आणि पपयाचा यूज करते शक्यतो मी. पपयामध्ये इतके छान घटक असतात ना स्किनसाठी, स्किन टाईटनिंग, स्किन ब्राईटनिंग करण्यासाठी, अँटी एजिंग जर आपली स्किन असेल तर ते सुद्धा याने खूप कमी होते. सिरम तर आपण वापरतच असतो, नाईट सिरम, मॉर्निंग सिरमसाठी, तर त्यापेक्षा हे परफेक्ट सोल्युशन आहे. असे प्रोग्राम वगैरे असेल, मोठा लग्न कार्य वगैरे, तर आपल्याकडे टाईम नसेल फेशियल करायला, ब्लिचिंग करण्यासाठी, तर हे खूप छान ऑप्शन आहे. तर हे व्यवस्थित लावून घेते मी. हे अशा पद्धतीने इथे गॅप राहत आहे. तर मी मिररमध्ये पाहायला गेले ते व्यवस्थित लागले की नाही, ते नोटचं निघत नव्हतं, ते लावून घेतलेलं आहे. तर असं हे सिरम, आणि जे सिरम आपल्या हाताला लागतं ते इथे तुम्ही मानेभोवती लावू शकता, हातावर लावू शकता. असं त्याची खूप छान इफेक्ट आहे. आणि जे या पॅकेटमध्ये पण शिल्लक राहतं ना, ते सुद्धा मी लावत असते हातापायांना. तर यस, रेडी. तर असं माझं पॅम्परिंग चालू आहे. स्वतः काळजी घेणं म्हणतात ना, आता दुसरं कोण घेणार आहे आपली काळजी? आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे. स्वतःवर आपण प्रेम केलं पाहिजे. आपण कसेही असू, कलरनी डार्क असू, फेअर असू, मीडियम असू, कसेही असू, तब्येत आपली कमी असो, जाड असू, पण ज्यावेळेस तुम्ही स्वतःवर प्रेम करतात ना, सेल्फ लव, ते जगात बेस्ट सोल्युशन आहे. कोणत्याच गोष्टीची गरज लागणार नाही. खरं सांगायचं, सेल्फ लव करून बघा, स्वतःवर प्रेम करून बघा. तुम्हाला स्वतःची बॉडी, स्वतःचा कलर, स्वतःचे केस, हात, पाय, कपडे, काही तुम्ही करा. तुम्हाला स्वतःला जर छान वाटत असेल ना, ऑफकोर्स दुनियाला सुद्धा छान वाटेल. चला, आता हे 15-20 मिनटं ठेवायचे. त्यानंतर मग काढणार आणि सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करणार. आणि इफेक्ट तुम्हाला जाणवेलच कसा चेहरा दिसून येत आहे. संध्याकाळची मी दिवाबत्ती केलेली आहे. दिवाबत्ती म्हणजे मी धूप लावत असते, आणि ते करून झाल्यानंतर म्हटलं आता चला व्हिडिओला स्टार्ट करते. मग दुपारनंतर मी काही स्टार्ट केलंच नव्हतं. तर आता सर्व आवरून झालेलं आहे, आणि असा मी अटायर केला आहे. माझा जास्त मेकअप न करता सिंपल असाच अटायर ठेवलेला आहे. हे कानातले आणि हेअरस्टाईल्स नेहमीप्रमाणे माझी असते तीच हेअरस्टाईल आहे. त्याच्यात काही चेंज नाही आहे, कारण की दुसरी हेअरस्टाईल मी ट्राय करून पाहतच नाही आहे मेन म्हणजे. आणि मला करून पाहायची कशी दिसते दुसरी हेअरस्टाईल. तर सिंपलच ठीक आहे आज म्हटलं, बाकी नंतर बघूया, कधीतरी करेल. आणि आता थोड्या वेळाने आम्ही जाणार आहोत बाहेर जेवायला. जसं की आम्ही इथे बिल्डिंगमध्ये तसा रूलच ठेवला आहे की कोणाचा बड्डे असो, ॲनिव्हर्सरी असो, तर आम्ही सर्वजण जातो आणि बाहेरच जाऊया जेवण करायला. तर सर्वांना मी सांगितले, रेडी पण झाले, ही का पण रेडी झालेली आहे. अजून भांडच काही आले नाही आहे. त्यांना यायला टाईम लागणार आहे, कारण की आता वाजले 7. आता ते येतील त्यावेळेस आम्ही निघू, म्हणजे 7:30-8 तर होतीलच. पाहूया आता कधी येतील ते माहीत नाही आहे, पण त्यानंतरच सर्वजण निघू आम्ही. चला आता बाकीचं मी घेते. ही काला बोलवते, बाहेर खेळते, ती मेसेज येतात आहे, त्यामुळे यांना सगळ्यांना रिप्लाय देते. मी रिप्लाय देत बसले आहे खरं. त्यांना फेसबुकवर आणि इंस्टावर रिप्लाय देते, आणि व्हॉट्सअपवर सुद्धा रिप्लाय चालू आहे. तर सर्वांना जसा वेळ मिळेल तसा मी देत राहते. आणि आता आम्ही सर्वजण कुठे जाणार आहोत, तर आम्ही सर्वजण जाणार आहोत माचाला हॉटेलला, जिथे मागच्या वेळेस गेलो होतो ही कला घेऊन. तुम्ही पाहिला असेल तो व्हिडिओ, नसेल पाहिला तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ती लिंक मिळून जाईल. लहान मुलांसाठी ॲक्टिव्हिटी करण्यासाठी आउटडोअर गेम्स आणि इनडोअर गेम्स आहेत तिथे. आणि त्याबरोबरच तिथे असं हॉटेल पण आहे, रेस्टॉरंट म्हणजे अटॅच आहे. तर तिकडे आम्ही जाणार आहोत. चला आता आवरून घेतो बाकीचं. इहिकाला बोलवते आतमध्ये, ती बाहेर खेळते. तर
आता मुलांच्या कशी गडबड चालली तिचा आवाज येतोच आहे. चला आता घेऊन येते तिला. आणि हे काय झालंय, माझ्या ड्रेसचा हा बेल्टच तुटला यार. आता याला सुई धाग्याने टिच करावं लागणार आहे. चला पहिले मी ते करून घेते. मला इतकं टेन्शन आलं होतं ना आता खरं. काही मिनिटांसाठी 15-20 मिनिटांसाठी मी खूप टेन्शनमध्ये होते. कारणही तसंच होतं. ही अंगठी तुम्ही आत्ता मागच्या काही व्हिडिओ क्लिपमध्ये बघा. आत्ता या मागच्या क्लिपमध्ये तुम्ही पाहत असाल मी धूप लावलेला आहे आणि त्यानंतर बेल्ट लावण्यासाठी मी शिवणकाम करत होते. तर त्यावेळेस तुम्ही माझ्या हातामध्ये पाहिले असेल की अंगठी नव्हती. कारण मी इहूसाठी फ्रॉक काढत होते बॅगमध्ये. तर ह्या बॅगमध्ये इथे मी ठेवली नाही आहे. जे बॅगमध्ये मी काय केलं, हात टाकला आणि वरचे कपडे वर करून खाली हात घालून फ्रॉक काढत होते. तर त्या याच्यामध्ये ना गडबडीत ती माझी कधी अंगठी त्या बॅगमध्ये पडली खाली तपासच नाही. नंतर बाहेर आवरून बाहेर गेले आणि ही काकडे लक्ष देत होते. त्यावेळेस ध्यानात आलं की माझ्या अंगठी नाही हातामध्ये. इतकी टेन्शनमध्ये मी आता हसते, खरं सापडली म्हणून हसते, नाहीतर एवढं टेन्शन होतं माझ्या डोक्यामध्ये. माझ्या कपाळावर पूर्ण चेहऱ्यावर मी शांत राहिले होते. ते नाही सापडलं तर काही बनवतच काय म्हणून एवढं टेन्शन आलं होतं. आणि ही अंगठी तुम्ही पाहत असाल तर जास्त वेटची आहे. तर अशी गंमत झालेली आहे. मग मला सापडल्यावर जीवात जीव आले, खरंच सांगते. नाही तर माझा पूर्ण आज बड्डे गेला असता. माझा मूडच नव्हता माझं काहीच करण्यात, कॅन्सल सगळं. थैंक गॉड जो होता है अच्छे के लिए होता है, ऐसे समझ के आगे बढ़ते रहिए. चलो आता ना जायचं आहे. वाजले तर इकडे 8. तर निघूया आम्ही आता जाणार आहोत. आज विअर केला आहे वन पीस आणि वन पीस असा आहे व्हाईट आणि रेड कॉम्बिनेशनचा. आणि तुम्हाला फुल लुक दाखवते. आणि याच्यावर हे कानातले मॅचिंग घातलेले आहे आणि एक कडे घातलेले आहे फक्त. आणि आता वॉच पण विअर करणारे जाताना आता सध्या तुम्हाला लुक दाखवते. हाय कर हाय. हॉटेलमध्ये आलेलो आहोत जेवणासाठी. सगळेजण बसलेले. जायचं होतं माचलला. आलोय धाकड हॉटेलला. आणि घरापासून धाकड हॉटेल जवळ आहे आणि माचल घरापासून दूर आहे. त्यामुळे आम्ही धाकडला आलेलो आहोत. आणि कारण एवढंच की वाणंद सेनच्या कंपनीमध्ये मशीन प्रॉब्लेम होते. ते क्लिअर केल्यानंतर त्यांना यायला उशीर झाला. 8:45पर्यंत ते आले. त्यानंतर आम्ही निघालो. आणि जर मशीन प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नसता तर नक्कीच आम्हाला उशीर झाला असता किंवा कॅन्सल झालं असतं. तर आता जेवायला इथे बसलं. इहिकाला सॉस खूप आवडतो. मग हा सॉस ती खात असते आणि तिचा कॉम्बिनेशन वेगळंच आहे, पापड बरोबर सॉस. जेवणामध्ये ऑर्डर केली होती पनीर मसाला, काजू मसाला, रोटी, फ्रूट रायता आणि बाकीच्यांनी नान. तुम्हाला रोटी आवडते म्हणून मी रोटीच मागवली. 2 रोट्या बास होतात मला. आणि राईस मागवले होते नंतर. बघू ते. अरे वा, बप्पा आहे ना. कोण आहे? कृष्ण, राधे कृष्णा. तर हे गिफ्ट एक मला भेटलेलं आहे बड्डेसाठी. अजून दुसरं कोणतं आहे? काढ बरं, खोल. तर इकडे बड्डे अनरॅपिंग करत आहोत. वरच्या भाभी आणि वरच्या दोन्ही भाभींनी मला गिफ्ट दिलेलं आहे, बड्डे गिफ्ट. आता एक तर काढलेलं आहे. तर हे एक आहे छान. बघू ते 1 मिनटं. आणि हे दुसरं आता मी फोडते. तर हे अनरॅपिंग करते आता. ही पण फ्रेमच आहे.
तर ही आहे श्री गणेशाय नमः. अच्छा, हे की होल्डर आहे. हे दरवाजाच्या इथे लावायला छान आहे. आतमध्ये हॉलमध्ये लावण्यासाठी छान आहे. कीज ठेवण्यासाठी हे पण छान आहे गिफ्ट. तसे 2 गिफ्ट दिलेले आहेत मला दोन्ही भाभींनी. छान गिफ्ट आहे. थँक्यू भाभी. तर आता आम्ही जस्ट आलो आहोत बाहेरून जेवण करून आणि सगळेजण पोटभर जेवले आहेत. छान जेवण झालं सर्वांचं. त्यानंतर आता म्हटलं चला व्हिडिओ एंड करते. आणि हा माझा स्पेशल डेचा ब्लॉग होता पूर्ण. तर तुम्ही आतापर्यंत शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत आहात त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, हसत राहा, लाईफ एन्जॉय करत राहा आणि स्वतःवर प्रेम करत राहा. बाय बाय.